आपली ताकद नांदेड शहरामध्ये आहे, आपली ताकद जिल्ह्यामध्ये आहे. त्या मतदारसंघात आमदार जरी शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादी जरी असले तर तिथे भाजपची ताकद वाढलीच पाहिजे, ही मात्र आपण लक्षात ठेवा. आगामी काळामध्ये हा प्रत्येक क्षणाला आपलं सैन्य तयार पाहिजे. पण शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार आहे. हा सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती जी काही निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे, हे प्रमुख याचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर सर्व मतदारसंघात राहिली. याचा अर्थ आम्ही काय त्यांच्या विरोधात लढतो असं नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय होईल आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा, असं अजिबात काही ठरलेलं नाही. आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही लढू शकतो. त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना. प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. आणि अशोक चव्हाण म्हणजे काही पूर्ण भाजपा नाही. तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावरती या गोष्टी घालू. आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे. कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल. परंतु गेल्या 35-40 वर्षापासून चैतन्यबापू देशमुख असतील, प्रवीण साले असतील, भाजपची अनेक जुनी जाणती मंडळी आहे, सातत्याने आम्ही एकमेकांनी हातात हात घालून काम केलं आहे.